तेथे वरी साजेरी तेथे माझे हाती राहो. समचर नाही, पुढे मागे नाही, अजिबातच नाही. म्हणजे कुठल्या पायाला हात लावला ते समांतरच आहे. असं समचरण आहे. समचरण त्याचं पाय, रामाचे पाय समान आहेत, ते पुढे मागे. आणि कृष्णाचे तर काय कसे आहेत, वागलेच आहेत. माझ्या पांडुरंग परमात्म्याचे पाय सरळ आहेत, सरळ असे आहेत की तुम्ही कधीही जा, कसे पाय पडा. मग तसे बघायला पंढरपूरचे ते पांडुरंगाचे पाय एवढे दर्शन घेऊन घेऊन काय झालं जीत झाले. मला सांगा त्याच्या पायाला किती लोक स्पर्श करून जातात पायाच्या स्पर्शासाठी. मात्र आपले दर्शन घेण्याची थोडी पद्धत चुकीची आहे. आपण 24 तास 12 तास आपण लाईनला राहतो, देवाला पाहता एवढा दंग होऊन जातो तिथे की जेव्हा जवळ जातो तेव्हा आपल्याला काहीच सुचत नाही, काय करावं की काय नाही. तेवढ्यामध्ये तिथे असणारे क्रेन काय त्यांचं सुद्धा भाग्य असेल. मी आपल्याला उचललं त्याचं भाग्य नाही बोलत, पण त्यांचं एवढं भाग्य असेल आपल्याला उचलायचं कारण जाऊन आहे, पण तो 8 तास त्यांची तिथे ड्युटी लागते. ते किती भाग्यवान आहे. आपण तिथे स्पर्श करण्यासाठी आपण एवढं तडपडत असतो आणि त्या जागेवरती सतत त्या ठिकाणी असतात. फक्त त्यांना एवढीच विनंती आहे, क्रूरतेने कुणाला कसं काय करू नका. एखाद्याला फार अपेक्षा तर मी दर्शनात जेव्हा जातो ना, तर माऊलीच्या मंदिरामध्ये जर जायचं असेल तर त्या कमानीमध्ये अगदी ब्लॉकच करून टाकतो पाठच्या माणसाला आणि थांबतो थोडं. पुढची जी ट्रॉफिक आहे ती निघून देतो, ट्रॉफिक जरा जाऊ द्या. ट्रॉफिक गेल्यानंतर तरी आपल्याला थोडंसं थांबता येईल. उजव्या साईडला राहायचंय, कारण का डाव्या साईडचा जो रस्ता दरवाजा आहे तो बाहेरचा आहे. कमीत कमी डाव्या साईड नाही हात न लावता बाहेर काढतील, म्हणून उजव्या साईडला सरकत जायचं आहे. उजव्या साईडला जाऊन थोडंसं थांबायचं. तरी सुद्धा त्यांचे एवढं लक्ष बारीक असते की हा जो काही माणूस आलाय तो अजून इथून निघायचं नाव काढत नाही. ओ महाराज चला, ओ महाराज चला. तशाच पद्धतीने आपण तेवढं करत असताना त्याच्या चरणाकडेच पहा. चरणाचं दर्शन झालं ना वास, म्हणून तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला कशाची आवड आहे, फक्त त्याला एकच आवडतं, नामस्मरण. त्याला नामस्मरणच आवडतं, बाकी त्या देवाला काही आवडत नामाचा उच्चार